शाबास, आता होणार धमाका. दीप सिगरेट ओढतो. आता हे कधीपासून सुरू केलं ह्यानी? आता कसं सांगू याला पाकिट खाली पडलंय. दीप ये जरा, काम आहे, ये जरा. जेव्हा जेव्हा मला असं साईडला बोलवतेस ना, काहीतरी टेन्शनचंच काम असतं. काय झालं आता? हे झालंय आता. सिगरेट कधीपासून प्यायला लागलीस? मोरी नाही, तू हे धंदे करायला लागलेस, सिगरेटी फुकायला लागलेस, दारू तर पितोच. हे धंदे कधी बस सुरू केलेस? तुला माहितीये ना, तुला या घरात राहता यावं, घरात स्थान मिळावं म्हणून जीवाचा आटापिटा करते मी. तिथे सापडलं, मी लपवून ठेवलं म्हणून दादानी पाहिलं असतं काय घडलं असतं, घराच्या बाहेर काढलं असतं त्यांनी तुला. कुठे सापडलं? तू जिथे बसला होतास ना पूजेच्या इथे, तिथे. हे पाकिट माझं नाहीये. मी नाही सिगरेट बिगरेट ओढत. तू खोटं बोलू नको माझ्याशी. सुलू, तुझ्याशी कशाला खोटं बोलू? तू सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेची इथे आलाच का? सुलू, मी सिगरेट पित नाही, दारू पितो. तुला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. कोणापासून लपवत नाही आपण. पण सिगरेट नाही ओढत यार. आणि मला सांग, मी जर का सिगरेट ओढत असलो तर सिगरेटचं पाकिट घेऊन पूजेच्या ठिकाणी कशाला आला असतो, तेही बाबांच्या समोर? खरं बोलतोयस ना? खरंच बोलतोय मी. नाही पित सिगरेट मी. मग हे सिगरेटचं पाकिट तिथे आलं कसं? एवढा भारी प्लॅन पुन्हा त्या सुलू आत्यामुळे फसला. नेहमीच तिचं. माझे सगळे प्लॅन्स तिच्यामुळेच फसतायत. एकतर ती किंवा ती ज्योती, या दोघी पण माझे प्लॅन सक्सेसफुल होऊच देत नाहीयेत.